लक्षात ठेवलं. काय बोललो? समाधान ही संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे समाधान नाही आहे. संपत्ती म्हणजे सुख नाही आहे. आणि कदाचित जर पैशात सुख असतं तर श्रीमंत लोक दुःखी दिसले नसते महाराज. काय बोललो मी? श्रीमंत लोक दुःखी दिसले नसते जर पैशात सुख असतं तर. मग पैसा म्हणजे सुख आहे का? हा, पैशाने सुखाचे साधनं विकत घेता येईल पण सुख नाही भेटत बापू. सुख पाहिजे असेल हो, सुख पाहिजे असेल तर एक शब्द लक्षात ठेवता नेहमी, सुख शोधल्याने मिळत नाही. बरं वाटलं तर टाळी वाजवा. झोपले असेल तर एक झोप काढा, पुन्हा वाजवा. सुख शोधल्यानेही सापडत नाही. सुख विकतही घेता येत नाही. घेता येते का? जे जे हवे खरेदी कर, बाजार हा खुला. भाजीपाला भेटल, भजे भेटल, आलू बोंडा भेटल बाजारात, पण सुख मात्र भेटणार नाही. लक्षात ठेवा. सुख शोधल्याने मिळत नाही. सुख विकतही घेता येत नाही. मग महाराज सुख कसं भेटते हो? त्याचा फॉर्म्युला सांगतो, त्याचं सूत्र सांगतो की सुख पाहिजे असेल, सुख शोधल्याने मिळत नाही, सुख विकत मिळत नाही. पण सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याने सुख दिल्याशिवाय तुमच्या जीवनात तुम्हाला सुख मिळत नाही. लक्षात ठेवा माझा. दुसऱ्याने सुख द्यावं लागते बरं. देऊन तपा, प्रेम वाटून तपा. हे एकदा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना समाधान. प्रेमा विना, प्रेमा विना नाही समाधान. एकदा प्रेम करून तपा. एकदा देवाला माझ्या कन्हैयाला प्रेम देऊन तपा. एकदा आई समोर आईला प्रेम देऊन, एकदा प्रेमानं भजन करून तपा. एकदा संतांचे विचार प्रेमानं ऐकत कधी. एकदा त्यांचे विचार आत्मसात करून तपा. काय भेटते तुम्हाला? न देखिले ते मिळे, न देखिले ते. जे कधी पालन असेल ते सुखी तुम्ही, जे आनंद कधी जीवनात भोगला नसेल ना ते आनंद इथं मिळतो. न देखिले ते मिळे भोग सुखाचे, सुखाचे सुखाचे सोहले. ते प्रेम शबरी मात्र रामावर केलं. ते प्रेम विधुरजीने, ते प्रेम कृष्णावर सुलभानं केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा. एकदा त्याला आपलं करून तर पहा. उग्याच गोपिका पागल नव्हत्या झाल्या, वेडा नव्हता झाला. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. जीवन से सुख चाहिए ना, आनंद पाहिजे ना तुम्हाला. एकदा इकडे येऊन तू का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका तडफडू. तुम्ही एकदा येऊन पहा.